आग्रा शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपुरा परिसरातील छोटी वस्ती, अरुंद गल्ल्या, साधी घरे आणि रोजंदारीवर जगणारे लोक याच वस्तीत राहत होता अमित उर्फ सोमू, वय 22 वर्ष. तो आग्रा कॅन्ट परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. पहाटे घरातून निघायचे, दिवसभर काम करायचे आणि रात्री थकून घरी परतायचं, असं त्याचं आयुष्य होतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती, तरी अमित मेहनती होता. आईवडिलांच्या अपेक्षा त्याच्यावर होत्या. घरातील लहान भाऊ भोला त्याच्या सोबतच राहत होता. दोघे भाऊ लहानपणापासून एकत्र वाढले होते. परिसरात त्यांना प्रेमाने सोमू भोला म्हणून ओळखलं जात असे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी अमितचा विवाह प्रेमनगर येथे राहणाऱ्या खुशी या तरुणीशी झाला. लग्नात फार थाटमाट नव्हता, पण दोन्ही कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद होता. नव्या सोन्याच्या स्वागतासाठी घर सजवण्यात आलं. शेजारी पाजारी शुभेच्छा देत होते. अमित भविष्याची स्वप्न पाहत होता. थोडे पैसे साठवायचे, स्वतःचे छोटे घर घ्यायचे आणि शांत संसार करायचा. त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होती. खुशीच्या रूपाने त्याच्या आयुष्यात जणू खुशीच आली होती. लग्नानंतर काही दिवस घराचे उत्साहाचे वातावरण होते. खुशी घरकाम करू लागली. अमित तिची काळजी घेत होता. नवा संसार अगदीच रंगात आला होता. जवानीच्या जोशात रात्री रंगत होत्या. सारं काही सुरळीत चालू होतं असं वाटत होतं, तरी काहीतरी बिघडत चाललं होतं. अमित रोज पहाटे उठून कामावर जात असे. रेस्टॉरंटमध्ये कामामुळे तो सकाळपासून उशिरापर्यंत घराबाहेरच असे. घरात मात्र खुशी आणि भोला बराच वेळ एकटे राहत. सुरुवातीला या सहवासाकडे कोणीही संशयाने पाहिले नाही. भोला घरातील लहान मुलगा असल्याने खुशी त्याच्याशी मोकळेपणाने बोलत असे. कधी स्वयंपाकघरातील एखादे भांडे काढून दे, कधी बाजारातून किराणा आण, कधी पाणी भर, कधी घरातील छोटे काम कर. अशा कारणाने दोघांचा संवाद वाढू लागला. दुपारचा शांत वेळेत चहा घेत गप्पा मारणे, टी व्ही पाहताना एकत्र बसणे किंवा घरातील इतरांबद्दल चर्चा करणं हे रोजचं झालं होतं. दोघे समवयस्क असल्याने दोघात मैत्री वाढत गेली. हळूहळू हा संवाद केवळ घरकामापुरता राहिला नाही. खुशी तिच्या माहेरच्या आठवणी, वैवाहिक आयुष्यातील अपेक्षा आणि मनातील नाराजी भोलासमोर व्यक्त करू लागली. भोला तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असे. अमित दिवसभर बाहेर असल्याने खुशीला घरात एकटेपणा जाणवत असल्याचे ती सांगत असे. भोला तिला समजावून सांगत असे की तिची काळजी घेत असल्याचा आव आणत असे. हळूहळू तो तिला जवळ घेऊ लागला. ती देखील त्याला बिलगू लागली. घरात कोणी नसताना एकमेकाला मिठी मारून बसणे हे नेहमीचे झाले होते. दोघे देखील नवतरुण होते. दोघांच्याही मनात वासना फेर धरत होती. नात्याचा विसर पडला आणि त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले. तिला देखील ते आवडू लागले. एक दिवस त्याने तिला घट्ट मिठी मारत सांगितले की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी आहेस. तिनेही त्याला मिठीत आवडले. मलाही तू आवडतोस रे, पण काय करणार, माझे लग्न झालं आहे. तिच्या नाजूक ओठांवर ओठ टेकवत तो म्हणाला की होऊ दे, माझ्या भावाची बायको आहेस, तू इथेच राहणार आहेस, मग आपल्याला प्रेम करायला कोण अडवणार. असे म्हणत तो तिचे आवेगाने चुंबन घेऊ लागला. तिने देखील त्याला प्रतिसाद दिला. मग दोघांनी वेळ घालवला नाही. आजवर घट्ट झालेली मैत्री ही प्रेमात बदलली आणि दुसऱ्या क्षणी ते बेडवर होते. काही वेळात ते विवस्त्र झाले आणि शरीर सुखाचा आनंद घेऊ लागले. दोघेही 18-19 वर्षाचे नवजवान होते. परिणामाची जाणीव नव्हती, फक्त वासनेचं तुफान होतं. दोन नवतरुण देह एकमेकांना भिडले. मनसोक्त शरीर सुख भोगून तृप्त झाले. कवळ्या वयात हे एक व्यसनच बनलं. आता खुशी दिवसा दीर भोला आणि रात्री पती अमित अशा दोघांशी शरीर सुखाचा आनंद घेत होती. यातून पुढे काय होईल याचा काही तिला अंदाज नव्हता. घरातील इतर सदस्य जवळ असताना ते साधे वागत होते, पण एकटे असताना मात्र कामुक चाळे करत असत. चुंबन, अलिंगन, शरीर संबंध सुरू असे. संध्याकाळी अमित घरी परत येण्याची वेळ जवळ आली की दोघे सावध होत. मोबाईल लपवणे, संदेश तातडीने डिलीट करणे आणि नेहमीसारखे वागण्याचा प्रयत्न करणे. या गुप्ततेमुळे त्यांच्यातील आकर्षण अधिक वाढत गेले. भोला तरुण होता. घरातील नववधू त्याच्याशी मोकळेपणाने बोलते, त्याची काळजी घेते, त्याला महत्त्व देते. यामुळे तो भावनिकदृष्ट्या तिच्याकडे ओढला गेला. त्याला वाटू लागले की खुशी त्याला इतरांपेक्षा अधिक जपते आणि कदाचित त्याच्यावर प्रेम करते. दुसरीकडे खुशीला देखील अमितपेक्षा भोला अधिक जवळचा वाटू लागल्याची चर्चा परिसरात हळूहळू सुरू झाली. अमितच्या अनुपस्थितीत भोला तिच्यासोबत अधिक वेळ घालवत असल्याचं काही शेजाऱ्यांनी
लक्षात घेतल्याची माहिती नंतर तपासात समोर आली. अमित रेस्टॉरंटमध्ये काम वाढल्याने तो अनेकदा रात्री उशिरा परतत असे. त्यामुळे घरातील कुणालाही त्याच्या लवकर येण्याची अपेक्षा नव्हती. मात्र त्या रात्री काही कारणाने काम लवकर आटोपले. अमित अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकर आधी घरी परतला. घराच्या अंगणात प्रवेश करताना त्याला घरात एकदम शांतता जाणवली. दिवा सुरू होता, पण कुणीही दिसत नव्हतं. त्याने पत्नीला आवाज दिला, मात्र उत्तर आले नाही. तो आतील खोलीकडे गेला. दरवाजा किंचित उघडा होता. दरवाजा ढकलता त्याच्या डोळ्यासमोर आलेलं दृश्य पाहून तो थिजून गेला. खोलीत त्याची पत्नी खुशी आणि भाऊ भोला नग्न अवस्थेत शरीर संबंध करत होते. हे पाहून काही क्षण अमितच्या तोंडातून शब्दच फुटले नाही. त्यानंतर तो संतापाने ओरडू लागला. हे काय सुरू आहे? असा जाब त्याने विचारला. भोला गोंधळून उभा राहिला. अमितने त्याला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. अमितचा संताप अनावर झाला होता. तू माझा सक्का भाऊ असून माझ्याशी असा विश्वासघात केलास, असे विचारत त्याने त्याला मारहाण केली. तिकडे खुशी देखील घाबरली होती. अमितने तिच्याकडे वळून तिला कठोर शब्दात जाब विचारला. 4 महिन्यापूर्वी मी तुला या घरात आणलं आणि तू माझ्याच भावासोबत, असे तो म्हणत त्याने राग व्यक्त केला. पण समजूतदार अमितने काही वेळातच स्वतःला सावरलं. त्याने भोल्याला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले आणि खुशीला या संबंधाचा कायमचे थांबवण्याची ताकीद दिली. आजपासून तुमच्यात कोणताही संबंध राहता कामा नाही, असे त्याने ठामपणे सांगितले होतं. या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला होता, पण त्या रात्रीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. अमित शांत झाला होता, पण विश्वासघातामुळे आतून तुटून गेला होता. तो कोणाशी फारसं काही बोलत नव्हता. कामावर जाताना आणि परत येताना त्याच्या चेहऱ्यावरचा ताण कुटुंबियाच्या लक्षात येत होता. दुसरीकडे भोला सतत अस्वस्थ दिसत होता. अमितने सर्वांना सांगितलं तर काय होईल? घरातून हकलले जाईल, गावात बदनामी होईल, या भीतीने तो त्रासला होता. खुशी देखील तणावाखाली होती. अमित आता त्यांच्या गुप्त संबंधाचा साक्षीदार झाला होता आणि यापुढे त्यांच्यावर लक्ष ठेवेल अशी भीती दोघांच्या मनात घर करू लागली होती. घरातील बाकी कोणाला याची खबर नव्हती, त्यामुळे इतर कुणी काही बोलले नाही. ते नेहमीप्रमाणे वागत होते. एकांते मिळताच भोला आणि खुशीमध्ये पुन्हा चर्चा झाली. आता अमित आपल्याला जगू देणार नाही, अशी भीती त्या दोघांना वाटत होती. यातूनच त्यांनी अमितला कायमचे दूर करण्याचा विचार केला. खुशीनेच अमितला रस्त्यातून हटवण्याचं सांगितलं. बुधवारची ती पहाट इतर दिवसांसारखीच सुरू झाली होती. वस्तीत अजून पूर्ण उजाडले नव्हतं. एखाद्या घरातून चुलीचा धूर वर येत होता, तर एखादा कामगार डबा घेऊन घराबाहेर पडत होता. अमित देखील रोजप्रमाणे कामासाठी तयार झाला. त्याने साधा शर्ट घातला, डबा हातात घेतला आणि घराबाहेर पडताना मागे एकदा घराकडे पाहिलं. घरात गेले काही दिवस दाटून आलेलं तणावाचं वातावरण त्याच्या मनात अजून देखील होतं, पण कामावर जाणे भाग होते. तो शांतपणे गल्लीबाहेर निघाला. त्याच्या पावलात नेहमीची घाई नव्हती. कदाचित मागील रात्रीचे विचार त्याला सतावत असावेत. त्याला अजिबात कल्पना नव्हती की घराच्या सावलीत उभा असलेला त्याचा सक्का भाऊ भोला त्याच्याकडे बारकाईने पाहत आहे. अमित थोडे अंतर पुढे गेल्यावर भोळा हळूच त्याच्या घराबाहेर पडला. तो मुद्दाम काही अंतर राखून चालत होता. रस्ता ओळखीचा होता. गावाच्या बाहेर शेतजमिनी सुरू होत होत्या. त्या भागात पहाटे अनेक लोक शौचासाठी जात असत, त्यामुळे भोला तिकडे जात असल्याचे कोणालाही विशेष वाटले नसते. अमित शेताच्या कडेला वळला. आजूबाजूला धुसर प्रकाश पसरला होता. दूरवर पक्ष्यांचे आवाज येत होते. भोला एका झुडपामागे थांबून त्याच्याकडे पाहत राहिला. काही क्षणांनी अमित उठला, कपडे सावरू लागला आणि कामावर निघण्याच्या तयारीत होता. याच क्षणी भोला दपकत त्याच्या मागून पुढे सरकला. त्याने जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला. एक क्षण तो थांबला. समोर त्याचा सक्का भाऊ उभा होता. लहानपणी ज्याच्यासोबत खेळला, भांडला, वाढला तोच भाऊ, पण पुढच्या क्षणी त्याच्या मनातील राग, भीती आणि विकृत निर्धार वरचढ ठरतो. त्याने पूर्ण ताकदीने दगड अमितच्या डोक्यावर घातला. अचानक झालेल्या प्रहाराने अमित जोरात खाली कोसळला. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण भोला काही थांबला नाही. त्याने तो पुन्हा दगड उचलला आणि भावाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि कपाळावर वार करू लागला. रक्तबंबाळ होऊन अमित निश्चित पडला. भोला जोरजोराने श्वास घेत उभा राहिला. त्याला भीती वाटू लागली की अमित अजून जिवंत असेल तर, तो उठून ओरडला तर, गावातील कोणी आले तर. त्या भीतीने तो आणखी क्रूर बनला. त्याने आपल्या गळ्यातील गमछा काढला आणि अमितच्या मानेला तो घट्ट आवळला.
दोन्ही हातांनी जोराने ओढत त्याने अमितचा गळा आवळला होता. काही वेळातच अमितची हालचाल पूर्णपणे थांबवली होती. समोर पडलेले अमितचे रक्तबंबाळ शरीर पाहून भोलाचे हात थरथर कापू लागतात. त्याला स्वतःच्या श्वासाचा आवाज मोठा वाटू लागतो. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिले. कुणी येताना दिसते का, कुणी आवाज ऐकला का याची खात्री करून घेतो. मग घाईघाईने तो तिथून निघून गेला. काही अंतरावर जाऊन तो हातावरील रक्त मातीने पुसले. नंतर पाण्याजवळ जाऊन हात तोंड धुतले, कपडे स्वच्छ केले आणि गावाकडे परत आला. काही वेळाने गावात शेतात मृतदेह पडलाय अशी बातमी पसरली. डोके चिरडलेले, चेहरा विद्रूप झालेला मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. सदर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचते. काही वेळातच भोला स्वतःही घटनास्थळी दाखल झाला. भावाचा मृतदेह पाहून तो रडण्याचे नाट्य करू लागला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्याने अमितचा सहकार्याशी वाद असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एका कॅमेऱ्यात अमित घरातून बाहेर पडताना दिसतो. काही क्षणाने भोला त्याच्या मागे जाताना दिसतो. दुसऱ्या फुटेजमध्ये भोला घाबरलेल्या अवस्थेत धावताना दिसतो. हा तपासातील पहिला मोठा धागा होता. पोलिसांनी घाई न करता अंत्यसंस्कार होईपर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन भोला याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला तो वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहिला, पण CCTVचे पुरावे दाखवतात त्याचे ध्येय सुटले. दीर्घ चौकशीनंतर तो कोसळला आणि या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले. चौकशी दरम्यान पोलिसांनी खुशीचे वर्तन निरीक्षण केले. पतीच्या मृत्यूबद्दल ती अपेक्षित दुःख व्यक्त करत नसल्याचं पोलिसांना जाणवलं. तिच्या उत्तरामध्ये विसंगती आढळल्याचं देखील सांगण्यात आलं. भोला याने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांचा संशय तिच्यावर गेला. स्वतः अडकू शकते या भीतीने खुशी अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली. अवघ्या 4 महिन्यापूर्वी ज्यांच्या लग्नात मंगलाष्टके वाजले त्या घरात काही महिन्यातच मृत्यूची शांतता पसरली. एका पत्नीवर विश्वास ठेवणाऱ्या पतीचा जीव गेला. एका भावाने सख्या भावाचे रक्त सांडले आणि एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा.